वसईत पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं आहे। त्यामुळे आता वन विभागाने याबाबत पडताळणी सुरू केली आहे। दिनांक 22 जानेवारी रोजी वसईच्या मधुबन परिसरात एका वॉचमनला बिबट्या दिसला होता। त्यानंतर आज पुन्हा त्याच परिसराजवळच्या गोखीवरे येथील डोंगरी लादीपाडा येथे मीना अल्पशे पाटील या महिलेला तो सकाळच्या सुमारास दिसला। घरातील कुत्रा भुंकत असल्याने ती बाहेर पडल्यावर तिला टिपके असलेला वाघदृश्य प्राणी दिसला। तो बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। बिबट्याचे फूटप्रिंट शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसेच सायंकाळनंतर कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत। बिबट्याचे कॅमेऱ्यात चित्र कॅप्चर झाल्यानंतर वन विभाग पुष्टी करेल बिबट्या आहे किंवा नाही आणि त्यानंतर त्याला पकडण्यासाठी व्यूहरचना आखेल। तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खबरदारी घ्या, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे। मी वाघ बघितला इकडे आज घराचे। मीना अल्केश पाटील। कुठे राहते ती? डोंगरीमध्ये लागीपड गोखीरे लागीपडामध्ये डोंगरीत। मधुबनमध्ये आला का? हां, ते पण सेम झालं, दोन्ही साईडून आहे रस्ता। आज तू 9 वाजता काय बघितलं? वाघ बघितलं इकडेच। कसं होता म्हणजे ते? असं लाल कलरचं होतं, त्याच्यावरती टिपके होते, त्याला सफेद मूछ होती। आणि कोणाला कंप्लेंट केली का? हां, पोलिसांना कंप्लेंट केली, पोलीस येऊन बघून गेले। कुठे होता तो? इकडेच होता, इकडेच। तू काय करत होती तिकडे? माझा कुत्रा भुकला ना, तर मला वाटलं इकडून कोण उतरायला लागलाय। मी इकडून कोणाला उतरून देत नाही, तर मला वाटलं कुत्रा भुकला ना, तर मी बाहेर आली, इथपर्यंत आली या झाडापर्यंत। तेवढ्यातच तो मला दिसला, मी पळाली इकडून, माझी चप्पल पण तुटली दुसरी वाली। फॉरेस्ट वाले आले होते का? हां, आलेले। आता परत येणार आहे का? हां, संध्याकाळी येणार आहेत। काय बोलले ते? कॅमेरे लावणार आहेत। किती वाजता? 6 वाजता। पण 6 वाजता मी नाही, आता जिकडे बोलत होती ना त्या आहेत, ते त्यांचा पण नंबर दिलाय, ते बोलणार आहेत त्यांच्याने। पहिले कधी दिसला होता का? नाही, आताच मी पहिल्यांदा बघितला आज। बिबट्या होता का? आता मला नाही बिबट्या मी त्याला बघितलं पण नाही, बघितलं तसं मी घरात पळाले। फक्त एवढंच बघितलं, मुच्छा टिपके वाला, आणि आमचा कुत्रा आहे ना तसाच होता, लाल आणि काला असे टिपके होते।